नमस्कार मित्रांनो, मी कदम सर आपल्या सर्वांचं आमच्या यशोधन क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला मराठीमध्ये प्राणी आणि त्यांची जी काही पिल्लं असतात त्या पिल्लांना काय म्हणतात हे आपल्या मातृभाषेमध्ये माहीत आहे, आपल्याला मराठीमध्ये माहीत आहे. परंतु त्या प्राण्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि त्यांच्या पिल्लांना किंवा त्यांच्या वासरांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात, काय नाव असतं, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कसलाही वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गायला इंग्लिशमध्ये काऊ म्हणतात आणि वासराला काफ म्हणतात. कुत्र्याला इंग्लिशमध्ये डॉग म्हणतात आणि कुत्र्याच्या पिल्लाला पपी म्हणतात. घोड्याला इंग्लिशमध्ये हॉर्स म्हणतात आणि त्याच्या पिल्लाला फोल म्हणतात. वाघ इंग्लिशमध्ये टायगर आणि वाघाचा जो बछडा असतो त्याला कब म्हणतात. सिंहाला इंग्लिशमध्ये लॉयन म्हणतात आणि त्याच्या पिल्लाला कब म्हणायचं. शेळीला इंग्लिशमध्ये गोट म्हणतात आणि शेळीचं जे कोकरू असतं त्याला इंग्लिशमध्ये कीड म्हणतात. मेंढीला इंग्लिशमध्ये शीप म्हणतात मित्रांनो, आणि मेंढीचं जे कोकरू असतं त्याला इंग्लिशमध्ये लॅम म्हणतात. हरिणाला इंग्लिशमध्ये डिअर म्हणायचं, तर हरिणाचं जे काही पाडस असतं, पिल्लू असतं, त्याला इंग्लिशमध्ये फॉन म्हणतात. हत्तीला मित्रांनो आपण इंग्लिशमध्ये एलिफंट म्हणतो, परंतु त्याचं जे पिल्लू असतं त्याला काफ म्हणतात. कासव असतं, त्या कासवाला इंग्लिशमध्ये टर्टल म्हणतो आपण आणि त्याचं जे पिल्लू असतं त्याला हॅचलिंग म्हणायचं. झेब्राला इंग्लिशमध्ये झेब्राच म्हणतो आणि त्याचं जे काही पिल्लू असतं त्या पिल्लाला फोल म्हणतात. मित्रांनो, म्हैस आपल्या परिचयाचीच आहे. म्हशीला आपण इंग्लिशमध्ये बफॅलो म्हणतो आणि त्या म्हशीच्या रेडकाला इंग्लिशमध्ये काफ म्हणायचं. मांजर, या मांजराला इंग्लिशमध्ये कॅट म्हणतात आणि त्याच्या पिल्लाला किटन म्हणायचं. उंटाला इंग्लिशमध्ये कॅमल आणि उंटाचं जे पिल्लू असतं त्याला काफ म्हणतात. अस्वलाला इंग्लिशमध्ये बेअर म्हणायचं आणि त्याची जी पिल्लं असतात त्यांना कब्ज म्हणतात. मित्रांनो, जिराफ इंग्लिशमध्ये जिराफच, पण त्याचं जे पिल्लू असतं त्याला काफ म्हणतात. गाढवाला इंग्लिशमध्ये डॉंकी म्हणतात आणि त्याचं पिल्लू जे असतं त्याला फोल म्हणतात. लांडग्याला इंग्लिशमध्ये उल्फ म्हणतात आणि त्याचं जे काही पिल्लू असतं त्याला पप म्हणतात. डुकराला इंग्लिशमध्ये पिग म्हणायचं आणि त्याचं जे काही पिल्लू असतं त्याला पिगलेट म्हणतात. मित्रांनो, बेडकाला इंग्लिशमध्ये आपण फ्रॉग असं म्हणतो आणि त्याचं जे काही पिल्लू असतं त्याला टॅडपोल म्हणतात. माकडांना इंग्लिशमध्ये मंकी तर त्यांच्या पिल्लांना इंग्लिशमध्ये इन्फंट म्हणतात. आणि मित्रांनो, कंगारूला इंग्लिशमध्ये कंगारूच असं आपण म्हणतो, पण त्याचं जे काही पिल्लू असतं त्याला इंग्लिशमध्ये जो असं म्हणायचं. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.